नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मोरंबा म्हणजे साखर आंबा. तर आज आपण आंबा बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी हे बघा आंबे घेतलेले आहेत. हे आंबे आहेत ना, हे ना चवीला थोडे गोडच आहेत, म्हणजे याला ना खोबरा आंबा म्हणतात. तो मी घेतलेला आहे इथे. आता तुम्हाला लागेल तर तुम्ही इथे वापरू शकता. तर आता आपण याचा मोरंबा बनवणार आहोत. त्यासाठी बघा हे आंबे आहेत, हे मी 5 तास पाण्यामध्ये ठेवलेले, जेणेकरून त्याच्यामधली लस वगैरे आहे ती सर्व काही निघून जाईल. त्यानंतर हे मी स्वच्छ पुसून सुद्धा घेतलेले आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. त्यासाठी पहिली याच्यावरची जी लस आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि सोलरच्या साहाय्याने आपण याच्यावरची सर्व साल आहेत ती आपल्याला अशी काढून घ्यायची. हे बघा अशी पटकन निघतात ही. आणि आज आपण जो मोरंबा बनवणार आहोत ना, एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये बनवणार आहोत. अगदी तुम्ही या पद्धतीने बनवलात ना तर तुमचा मोरंबा बिलकुल बी अजिबात फेल जाणार नाही, एकदम परफेक्ट होणार आहे. हा साधी सोपी पद्धत आहे एकदम. हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही सर्व सालं काढून घ्यायची. आधी सुद्धा आपली साखर आंब्याची रेसिपी आहेच आपल्या चॅनलवर, त्याच्यामध्ये आपण किसून बनवलेलं आहे. तर आज आपण जे आंबे आहेत ते किसून आपण त्याचा आपण साखर आंबा नाही बनवणार आहोत, तर आपण त्याचे काप करून बनवणार आहोत. हे बघा सर्व सालं आपण इथे काढून घेतलेली आहे. आता आपण हा कट करून घेणार आहोत. इथे आंबा घेतलेला, आता मी तुम्हाला दाखवते की कसा कट करायचा आहे. असे आपल्याला ना छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. आता छोटे मोठे जसे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही इथे करू शकता. मी थोडे छोट्या आकारचे ते तुकडे करून घेतलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे. आणि जो आपण आज मोरंबा बनवणार आहोत ना, एकदम रसरशीत होणार आहे की तो तुम्ही ना चपाती सोबत वगैरे ना एक नंबर लागतो हा. त्यासाठी थोडा आपण रसरशीतच बनवणार होता. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्ही बारीक अशीच कट करून घेतलेले आहेत. असे आता सर्व आंबे मी असेच कट करून घेणार आहे. हे बघा सर्व आंबे इथे आपले छान असे कट करून झालेले आहेत. हे बघा छोट्या आकारामध्ये. आता हे जे आपण आंबे कट केलेले आहेत ना, ते बघा ही वाटी घेतलेली आहे ना, या वाटी भरून हे 4 वाटे असा हा आपल्या आंब्यांचे काप झालेले आहेत. आता याच्यावरून आपल्याला साखरेचं प्रमाण किती लागणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. इथे कढई घेतलेली आहे. आता मी 1 चमचा इथे साजूक तूप घालते. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालणार आहे. पण ना साजूक तूप घातल्यामुळे छान असा एक सुगंध पण येतो आणि टेस्ट पण छान येते. त्यानंतर या सर्व कट केलेल्या काप आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एक 4-5 मिनिटांनी आपल्याला छान अशा परतून घ्यायचे. कारण की आंब्यामध्ये पण पाणीचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे थोडंसं ड्राय होईपर्यंत आपलं एक 4-5 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरीही चालणार आहे. असं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा इथे 4-5 मिनिटं आपली झाले. ते बघा छान अशा ड्राय पण झालेले आहेत थोड्याफार. हे बघा मस्त अशा. आता इथे आपण 4 वाटी आंब्याचे आपल्या काप झालेले आहेत, तर त्या हिशोबाने आपल्याला 4 वाटी याच्यामध्ये साखर घालून घ्यायची. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. जितकं तुमचं किस किंवा जितक्या काप होतील तेवढीच तुम्हाला इथे साखर घालायची आहे आणि घेताना आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे. आणि तुम्हाला आणखीन जर आंबे जर तुमच्याकडे जे असतील ते थोडे जर गोड आंबट असतील तर तुम्ही याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवू शकता.
त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 2 आपली साधी वेलची घातलेली आहे आणि 4 लवंग घातलेले आहेत. याने ना छान वास येतो, त्यासाठी घातलेला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि साखर आहे ती पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, इथे थोडीफार आपली साखर आता विरघळलेलीच आहे, तुम्ही पाहू शकताय बघा. अजून पूर्णपणे साखर इथे आपली विरघळलेली नाहीये, त्यासाठी आपल्याला असंच ढवळून ढवळून घ्यायचं आहे. साखर विरघळेपर्यंत आपण असंच ढवळणार आहोत. हे बघा, इथे आता आपली साखर पूर्णपणे विरघळली आहे, तुम्ही पाहू शकता. भरपूर असं पाणी सुद्धा सुटलेलं आहे, म्हणजे आंब्यामध्ये जे पाणी असते ते सुद्धा याच्यामध्ये बघा आता झालेलं आहे. त्याच्यामुळे भरपूर असं पाणी इथे झालेलं आहे. त्यासाठी आता हे पाणी पूर्णपणे आपल्याला आता आटवून घ्यायचं आहे. हे बघा, आणि आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे याचा. त्यासाठी अजून एक 5-7 मिनिटं आपण अजून असं छान असं उकळवून घेणार आहोत. इथे 5-6 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, छान अशी उकळ पण आलेली आहे. अजून इथे आपला रेडी नाही झालेला आहे, कारण की भरपूर अजून पाण्याचं प्रमाण दिसते इथे बघा. आता याच्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं अगदी चवीसाठी मीठ घालणार आहे, कारण की गोडाचा कोणताही पदार्थ असला ना की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना की छान अशी चव येते, त्यासाठी मी ते घातलेलं आहे. त्याच्यानंतर या आपल्या मोरांब्याला छान असा कलर येण्यासाठी इथे मी टाकलेले 1 पाव चमचा इतकी हळद. आता तुम्हाला जर नसेल घालायचं असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे, पण इथे मी थोडीशी हळद पण घातलेली आहे, जेणेकरून छान असा आपल्या मोरांब्याला कलर सुद्धा छान येईल. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आणखीन आपल्या 5 मिनिटं तरी आपण अजून छान असं हे शिजवून घेणार आहोत. आणखीन 5 मिनिटं आपण छान असं शिजून घेतलंय, तुम्ही पाहू शकता. बरंचसं पाणी आता त्यातलं कमी सुद्धा झालेलं आहे. आता आपण चेक करणार पाक आपला रेडी आहे का. तर तुम्ही पाहू शकता इथे 1 तार इथे व्हायलाच आलेले आहे बघा, होते. आता इतपत आपलं आता हे रेडीच झालेलं आहे. फक्त 1 मिनिट आपण असं परतून घेणार आहोत आणि नंतर मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण की तुम्ही जास्त वेळ जर हा पाक करत बसलात ना की नंतर मग ना हा पाक आहे तो कडक होतो आणि त्या काप सुद्धा मग कडक होतात. त्यासाठी फक्त 1 तारी पाक आपल्याला होऊन द्यायचा आहे. आता हे आपण थंड होऊन देणार आहोत. हे बघा, आपण आता पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आधी आपल्याला पाणी भरपूर वाटत होतं, पण आता बघा थंड झाल्यानंतर एकदम मस्त जाड असं झालेलं आहे बघा, आणि परफेक्ट असं आपला रसरशीत इथे मोरंबा इथे तयार झालेला आहे. आता हा आपल्याला एका बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे. आता हा आपण वर्षभरासाठी ठेवणार आहोत, त्यासाठी आपल्याला इथे काचेची बरणी घ्यायची आहे आणि ती सुद्धा स्वच्छ धुवून उन्हामध्ये आपल्याला छान अशी सुकवून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो आपला मोरंबा आहे तो खराब नको व्हायला. आता हे आपल्याला सर्व याच्या बरणीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे, कारण की हा जो मोरंबा आहे ना हा फ्रीज शिवाय सुद्धा बाहेर सुद्धा अगदी वर्षभर राहू शकतो. पण आपल्याला ना बरणी सुद्धा व्यवस्थित सुकवून पुसून घ्यायची आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण साखर आंबा आपण खाण्यासाठी घेऊ त्यानंतर सुद्धा आपल्या बरणी व्यवस्थित पुसून झाकण लावून पुन्हा तशीच ठेवून द्यायची आहे. मग आपला मोरंबा अजिबात खराब होत नाही. आता ही बरणी आपल्याला पूर्णपणे अशी भरून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे पाहू शकता रसरशीत असा मोरंबा आपला इथे तयार झालेला आहे. हा तुम्ही चपातीसोबत वगैरे खाऊ शकता, मस्त लागतो एकदम. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.